सोबत नसून पुष्कळ वैभव आहोत. आणि कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं क्रिसमसच्या सेलिब्रेट आपण केला दिवस आणि भरपूर लोक आले होते. बसायला पण जागा नव्हती. हालेलुया. परंतु आज जर आपण पाहता तर आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला दिसतात का? नाही दिसत नाहीत ना. पण काल किती लोक होते? भरपूर लोक होते काल. परंतु ज्या दिवशी देवाने आशीर्वाद द्यायचा ठरवलेला आहे ना, त्या दिवशी देव आशीर्वाद दिल्यापासून राहतच नाही. हालेलुया. कालचा दिवस पण आपल्यासाठी आशीर्वादाचा होता आणि आजचा दिवस पण देव आपल्यासाठी आशीर्वादाचा करणार. आमेन. तर आज आपण पाहू जसं हा ख्रिसमसचा महिना आहे आणि आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल भरपूर काही गोष्टी ऐकल्या, भरपूर काही गोष्टी बघितल्या पण असतील आणि भरपूर काही गोष्टी बायबलमध्ये लिहिलेल्या पण आहेत. तर आज आपण पाहू की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयीच्या एक दोन भविष्यवाण्या मी तुम्हाला सांगणार. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दलच्या दोन भविष्यवाण्या मी तुम्हाला सांगणार आणि त्या दोन भविष्यवाण्या बायबलमध्ये कशा पूर्ण झाल्या हे पण बायबलमध्ये लिहिलेलं आहे. जर तुम्ही पाहाल उत्पत्तीचं पुस्तक याचा दुसरा अध्याय तुम्ही जर वाचाल तर तिथं प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची पहिली भविष्यवाणी झालेली आहे. हालेलुया. बायबल आम्हाला असं सांगतं की ज्या देवाने आदाम आणि हवेला निर्माण केलं आणि आदाम हवेला निर्माण केल्यानंतर आदाम हवेला सांगितलं की बाबा तुम्हाला जे पण काही बागेमध्ये वाटेल त्या झाडाचं तुम्ही फळ खावा, पण या झाडाचं फळ तुम्ही खाऊ नका आणि त्याला स्पर्श पण करू नका. आणि बायबल असं सांगतं की परमेश्वराची आज्ञा त्या दोघांनी काय केली? मोडली आणि पाप या जगामध्ये आलं आणि पाप या जगामध्ये आल्यानंतर मग परमेश्वराला काय करावं लागलं माहितीये का? एक योजना आखावी लागली. एक योजना तयार करावी लागली की मनुष्याच्या उद्धारासाठी. कारण पापामुळं मनुष्याच्या मध्ये आणि परमेश्वराच्या मध्ये काय झाली? एक भिंत तयार झाली. त्याला बायबल जर तुम्ही वाचाल यशायाचं पुस्तक 29 अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. त्याला पापाची आडभिंत म्हटलेली आहे आणि ती पापाची आडभिंत तयार झाल्यामुळं परमेश्वर आणि मनुष्य एक होऊ शकले नाही. म्हणून ती पापाची आडभिंत पाडण्यासाठी परमेश्वराला एक योजना करावी लागली आणि त्याच्या एकुलता एक पुत्राला या जगामध्ये पाठवावं लागलं. आणि पहिली भविष्यवाणी परमेश्वराने त्याच्या पुत्राबद्दल केली. बायबल जर तुम्ही वाचाल तर सगळ्यात पहिली भविष्यवाणी त्याच्या पुत्राबद्दल परमेश्वराने केली. ती कुठे केली? एदेनच्या बागेमध्ये. काय सांगतं बघा, जर उत्पत्तीचं पुस्तक याचा दुसरा अध्याय आणि वचन, उत्पत्तीचं पुस्तक याचा दुसरा अध्याय वचन किती आहे? बायबल असं सांगतं की स्त्रीच्या मध्ये आणि सर्पाच्या मध्ये परमेश्वराने काय केलं? परस्पर वैर निर्माण केलं आणि सांगितलं की स्त्रीची संतती आणि तुझ्या संतती म्हणजे सैतान सापाच्या संततीमध्ये आणि स्त्री जो प्रभू येशू ख्रिस्त येणार होता, जो प्रभू येशू ख्रिस्त जगाचा तारणारा म्हणून येणार होता. तर बायबल आम्हाला असं सांगतं, जर उत्पत्तीचं पुस्तक याचा तिसरा अध्याय आणि 15 वचन जर तुम्ही वाचाल तर इथं तुम्हाला पाहायला मिळणार पहिली भविष्यवाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची इथं झालेली आहे. जर तुम्हाला कोणी पण विचारलं तर तुम्हाला सांगायला यायला पाहिजे. काय सांगायला यायला पाहिजे? की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची पहिली भविष्यवाणी कुठं झाली? ज्यावेळेस कधी पण आम्ही बसतो ना की बायबलच्या विषयी ज्यावेळेस आम्ही कधी पण चर्चा करतो किंवा बायबलच्या विषय कधी पण आम्ही मनन करतो किंवा आम्ही संवाद साधतो एकमेकांच्या बद्दल, तर आम्हाला माहिती असायला पाहिजे. मागच्या काही दिवसामध्ये मला काही लोकांनी विचारलं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल पहिली भविष्यवाणी पासून कुठं करण्यात आली? तर भरपूर लोकांच्या डोक्यामध्ये वेगळे वेगळे विचार असतात आणि त्यांनी सांगितलं की येता. परंतु मी म्हटलं बायबल तुम्ही वाचा, उत्पत्तीचं पुस्तक त्याचा तिसरा अध्याय आणि 15 वचन वाचा. पहिली भविष्यवाणी त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. काय सांगतं बघा, जर आपण वाचलं उत्पत्तीचं पुस्तक याचा तिसरा अध्याय आणि 15 वचन काय सांगतं? आणि तू व स्त्री तुझी संतती तिची संतती व स्त्रीची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापित यामध्ये मी परस्पर वैर स्थापन करत ती तुझे डोके फोडीन व तू तिची टाच फोडीन. आता इथं परमेश्वर सैतानाला सांगत आहे, सर्पाला सांगत आहे आणि सांगत असताना काय म्हणत आहे परमेश्वर? की स्त्रीची संतती. जर बायबल तुम्ही वाचाल तर स्त्रीची संतती कुणाला म्हटलेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताला म्हटलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला म्हटलेलं आहे स्त्रीची संतती. कारण कुमारीपासून जन्म होईल, स्त्रीपासून काय होईल? प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होईल.
बायबल असं सांगतं. आणि हीच भविष्यवाणी यशयाला पण झाली. आणि यशया जो देवाचा संदेश होता, यशयाला पण तीच जो संदेश होता यशया, त्याला पण तीच भविष्यवाणी झाली. आणि ज्यावेळेस यशया त्याच्या कालखंडामध्ये होता, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 750 वर्ष अगोदर यशया संदेशाला पण परमेश्वराच्या आत्म्याने, परमेश्वराच्या दूताने आणि परमेश्वराने काय केलेलं आहे, संदेश दिला आणि भविष्यवाणी दिली. आणि स्वप्नाच्या द्वारे यशयाला पण भविष्यवाणी झाली. आणि मग यशया पण काय म्हणतो बघा, जर वाचला पण यशयाचं पुस्तक याचा 7वा अध्याय 15, 16 आणि 17 वचन तुम्ही वाचाल तर सेम हीच भविष्यवाणी यशयाला पण प्राप्त झालेली आहे. जी पहिली भविष्यवाणी एदेनच्या बागेमध्ये झाली की स्त्रीची संतती आणि सापाची संतती याच्याबद्दल मी परस्पर वैर स्थापन करत. ही स्त्रीची संतती कोणत्या, यशयाला पण तेच प्रकटीकरण आणि यशयाला पण तीच भविष्यवाणी झाली. बघा यशयाचं पुस्तक याचा 7वा अध्याय 15, 16, 17 वचन काय सांगतं बघा. वाचा. यास्तव प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. आता ज्या वेळेस यशया ज्या राज्यामध्ये राहत होता ना, त्या राज्याचा राजा होता आणि त्या राजाला परमेश्वराचं वचन प्राप्त झालं. आणि परमेश्वर स्वतः काय म्हणत आहे त्या राजाला की तू माझ्याकडे काय कर, चिन्ह माग, तू माझ्याकडे चिन्ह माग म्हणत आहे परमेश्वर त्या राजाला. परंतु तो राजा धार्मिक होता आणि तो राजा काय म्हणाला, परमेश्वरा मी काही चिन्ह मागणार नाही, माझा तुझ्यावरती काय आहे, विश्वास आहे, माझा तुझ्यावरती विश्वास आहे, म्हणून मी काही चिन्ह मागणार नाही. पण बायबल असं सांगतं की परमेश्वर स्वतः काय केला माहितीये का, चिन्ह दिला. कुणाला चिन्ह दिला, कुणाला चिन्ह दिला, फक्त त्या राजाला, त्या राज्यामध्ये राहणाऱ्या लोकांना परमेश्वराने चिन्ह दिलं का, नाही, पूर्ण मनुष्य जातीला, पूर्ण मनुष्य जाती जे पापामध्ये होते, जे पापाच्या बंधनामध्ये अडकले होते, जे पापाच्या गुलामगिरीमध्ये अडकलेले होते, त्या पापाच्या अडकलेल्या गुलामगिरीमधनं सोडवण्यासाठी परमेश्वराने पण काय केलं, चिन्ह दिलं. काय चिन्ह दिलं सांगा, वाचा बघा देवाचं वचन काय सांगतं. पहा कुमारी गर्भवती होऊन कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मॅन्युएल, त्याचे नाव इम्मॅन्युएल म्हणजे आमच्या सानिध्य देव असे ठेवील. आणि वचन 15 काय सांगते बघा, वाईट टाकावे व चांगले घ्यावे. हे त्यावेळेस ज्याला समजू लागेल म्हणजे तो लोणी व मध सेवन करेल. बायबल असं सांगतं की कुमारी काय होणार, गर्भवती होणार. आता जसं पहिलं भविष्यवाणी उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये झाली की स्त्रीची संतती, ती स्त्रीची संतती कोण आहे, इथं यशयाला पण तेच प्रकटीकरण झालं आणि यशयाला पण तेच भविष्यवाणी मिळाली. कुठली भविष्यवाणी, 14 वचनामध्ये काय सांगतं, यास्तव प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे, कुमारी गर्भवती होईल, ती पुत्र प्रसवेल व त्याचे नाव तू काय कर, इम्मॅन्युएल ठेव. बायबल जर तुम्ही वाचाल तर प्रभू येशू ख्रिस्ताचे किती नाव आहेत माहिती आहे का, प्रभू येशू ख्रिस्ताचे किती नाव आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताचे 2 नाव आहेत. किती नाव आहे, 2 नाव. त्याला 2 नाव कुठले देण्यात आले, जर बघा तुम्ही मत्तईचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि 21 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. ज्यावेळेस योसेफाकडे प्रभूचा दूत आला आणि प्रभूच्या दूताने योसेफाला स्वप्नामध्ये येऊन काय केलं, दर्शन दिलं. आणि दर्शन दिल्यानंतर काय सांगितलं की तू आपली पत्नी मरिया हिचा स्वीकार कर, तिला सोडू नको, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून झालेला आहे. आणि काय कर, तू त्याचे नाव काय कर, येशू ठेव. प्रभू येशू ख्रिस्ताला किती नाव मिळाले, प्रभू येशू ख्रिस्ताला 2 नाव मिळाले. पहिलं नाव कोणतं होतं, इम्मॅन्युएल, आणि दुसरं नाव कोणतं होतं, येशू. या दोन्ही नावाचा अर्थ बायबलमध्ये खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. जसं मत्तईच्या पुस्तक याचा पहिला अध्याय आणि 21 वचनामध्ये पाहायला मिळतं की काय सांगतं वाचा वचन, तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारेल. येशू या शब्दाचा, येशू या नावाचा अर्थ काय आहे, आम्हाला पापापासून तारणारा. येशू या शब्दाचं नाव काय, येशू या शब्दाचा अर्थ काय, जर तुम्ही बायबल वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळेल की मनुष्य जातीला पापापासून तारणारा, मनुष्य जातीला पापापासून सोडवणारा असं बायबलमध्ये येशूच्या नावाचा अर्थ लिहिलेला आहे. आणि दुसरा प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव काय आहे,
जसं यशयाला भविष्यवाणी झाली, यशयाचं पुस्तक 7वा अध्याय आणि 14 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. वाचू यशयाचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि 14 वचन काय सांगतं बघा. यास्तव प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. यास्तव प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे की पहा कुमारी गर्भवती हो, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवे व त्याचे नाव इम्मॅन्युएल. व त्याचे नाव काय असणार. आता पहिलं नाव कुठलं, प्रभू येशू ख्रिस्ताला कुठलं नाव मिळालं. पहिलं नाव इम्मॅन्युएल मिळालं. आणि जसं त्याला इम्मॅन्युएल म्हणतं तसं त्याला येशू पण म्हणण्यात आलं. आता इम्मॅन्युएल या शब्दाचा अर्थ काय आहे इथं लिहिलेला आहे. इम्मॅन्युएल या शब्दाचं नावाचं मीनिंग काय, इम्मॅन्युएल या शब्दाचा अर्थ काय काय सांगतं त्याला. इम्मॅन्युएल आमच्या सानिध्यात ये. म्हणजे काय, आमच्या सानिध्य, आमच्यामध्ये वास करणारा, आमच्यामध्ये वस्ती करणारा, आमच्या सानिध्य देव असे ठेवील. 2 नाव प्रभू येशूला ठेवण्यात आलं. आणि या दोन्ही नावाचा अर्थ बायबलमध्ये खूप महत्वाचा आहे. जसं प्रभू येशू ख्रिस्ताने मनुष्य जातीला पापापासून सोडवण्यासाठी या जगामध्ये जन्म घेतला आणि त्याचे नाव येशू ठेवण्यात आलं. आणि जसं येशू नाव ठेवण्यात आलं ना, त्यांनी त्या मनुष्य जातीला त्या पापापासून काय केलं, सोडवलं. मग पापापासून सोडून दिलं एवढंच आहे का. म्हटलं का ठीक आहे, आता मी तुम्हाला पापामधनं सोडवलं, पापापासून तुमची मुक्तता झाली, आता तुम्ही जावा म्हटलं का. म्हटलं का नाही. बायबल काय सांगतं त्याला इम्मॅन्युएल म्हणतील. मनुष्याला पापापासून प्रभू येशू ख्रिस्ताने सोडवलं. मनुष्य जातीला पापापासून सोडवण्यासाठी त्याचा जन्म झाला 2025 वर्षापूर्वी. आणि पापातनं सोडवलं एवढंच नाही तर इम्मॅन्युएल म्हणून तो काय आहे, आमच्या मध्ये आहे. इम्मॅन्युएल म्हणून तो आमच्यामध्ये राहतो. जे लोक विश्वास ठेवतात ना वचनावरती, जे लोक बायबलच्या वचनावरती विश्वास ठेवतात ना, देव काय करतो माहितीये का, त्या ठेवलेल्या वचनाच्या द्वारे देव त्यांच्या जीवनाला चालवतो. हालेलुया. जसं मी विश्वास ठेवतो, काय विश्वास ठेवतो, मी माझं स्वतःच उदाहरण घेतो की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. कशासाठी आला, मला पापामधनं सोडवण्यासाठी तो आला आणि त्याचं नाव येशू ठेवण्यात आलं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने मला त्या पापापासून सोडवलं. मग सोडवलं एवढंच आहे का, दुसरं पण त्याचं नाव आहे बायबलमध्ये, काय आहे, इम्मॅन्युएल. मग इम्मॅन्युएल या शब्दाचा अर्थ काय की प्रभू माझ्या संगती आहे, प्रभू माझ्या सानिध्य आहे, प्रभू माझ्या सोबती आहे. मग प्रभू आमच्या सोबती कशाला राहतो माहितीये का, कशाला राहतो, कशाला राहतो, आम्हाला आशीर्वादित करण्यासाठी राहतो का. आम्हाला चांगलं जीवन कसं जगायला पाहिजे, आम्ही या जगात चालत असताना आत्मिक जीवन कसं जगायला पाहिजे, आम्ही या जगात चालत असताना आत्म्याने कसं जीवन जगायला पाहिजे ना, त्याच्यासाठी देव आमच्यामध्ये राहतो आणि आम्हाला सांगतो. काय सांगतो की तुम्हाला या पद्धतीने, तुम्हाला या प्रकारे काय करायला पाहिजे, आत्मिक जीवन जगायला पाहिजे. म्हणून जसं यशयाला भविष्यवाणी झाली आणि यशयाने भविष्यवाणी केली आणि भविष्यवाणी काय झालेली आहे, थांबली कधी, थांबली का, ती भविष्यवाणी काय झाली, पूर्ण झाली. कधी पूर्ण झाली, ज्यावेळेस 2025 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. आणि बायबल असं सांगतं की यशयाच्या जन्माच्या नंतरनं 750 वर्षानंतरनं ती भविष्यवाणी काय झाली, पूर्ण झाली. बघा जर तुम्ही वाचलं मत्तयाचं पुस्तक याचा 1ला अध्याय आणि 22-23 वचन काय सांगतं बघा. यशयाचं पुस्तक, मत्तयाचं पुस्तक याचा 1ला अध्याय 22-23 वचन काय सांगतं बघा. हे सर्व अशासाठी झाले. हे सर्व अशासाठी झाले. काय झालं अशासाठी की जी भविष्यवाणी सांगितली होती परमेश्वराने की स्त्रीची संतती या जगामध्ये येणार, कुमारी गर्भवती होणार आणि ती पुत्राला तिने जन्म देणार आणि त्या पुत्राच्या द्वारे पूर्ण मनुष्य जातीला पापापासून सोडवणार. ही भविष्यवाणी जी परमेश्वराने केली होती ना, ती भविष्यवाणी काय व्हायला पाहिजे, पूर्ण व्हायला पाहिजे. म्हणून बायबल काय सांगतं 22 आणि 23 वचन वाचा. प्रभूने संदेश त्याच्याद्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताने, परमेश्वराने, प्रभूने जे संदेश त्याच्याद्वारे जे सांगितले होते, काय सांगितलं होतं, कुमारीचा जन्म होणार आणि ती जगामध्ये तिच्याद्वारे, मरियेच्या द्वारे प्रभू येशू या जगामध्ये येणार. संदेश त्याच्याद्वारे जे बायबलमध्ये लिहून ठेवलेलं आहे ते काय व्हायला पाहिजे, पूर्ण व्हायला पाहिजे. जर ते पूर्ण झालं नसतं तर बायबल काय झालं असतं, अधुरं राहिलं असतं. म्हणून संदेश त्याच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे पहा कुमारी गर्भवती होईल, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मॅन्युएल हे नाव देतील. हे नाव देतील. या नावाचा अर्थ असा आहे, आमच्या बरोबर देव. बायबल असं सांगतं, जे बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या बद्दल
भविष्यवाणी झाल्या होत्या ना, त्या सर्व भविष्यवाण्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या द्वारे काय झालेल्या आहेत? पूर्ण झाल्या. प्रभू येशू ख्रिस्ताची जी जे जन्म होण्याची भविष्यवाणी होती, त्या सर्व भविष्यवाण्या काय झाल्या? प्रभू येशू ख्रिस्त जन्मला, ते भविष्यवाण्या काय झाल्या? पूर्ण झाल्या. आणि बायबल असं सांगतं की त्या झालेल्या सर्व वार्तेवरती, त्या झालेल्या सर्व गोष्टीवरती, त्या भविष्यवाण्यावरती कोण कोण विश्वास ठेवला माहितीये का? कोण कोण विश्वास ठेवला? बायबल असं सांगतं, नंबर 1 योसेफानी त्या भविष्यवाणीवरती काय केली? विश्वास ठेवला. जसं मागच्या दिवसामध्ये आम्ही एका कुटुंबामध्ये प्रार्थना होती आणि प्रार्थना ठेवल्यानंतर मी बायबल वाचत असताना देवाच्या आत्म्याने मला काही वचन तिथं दिलं आणि बायबल असं सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताची जन्माची भविष्यवाणी पण त्याचा बाप योसेफ याला पण झालं. आणि योसेफाला ज्यावेळेस स्वप्नाच्या द्वारे देवदूताने येऊन दर्शन दिलं, भविष्य सांगितलं, तर योसेफाने काय केलं माहितीये का? योसेफ अविश्वास करू शकला असता, परंतु योसेफाने अविश्वास केला का? देवाच्या दूताने त्याला स्वप्नामध्ये सांगितलं होतं की मरियेचा तू काय कर? स्वीकार कर, तिला आपली पत्नी म्हणून स्वीकार कर, तिचा तू अवमान करू नको, तिला सोडू नको. आणि हे भविष्यवाणी देवदूताने येऊन योसेफाला स्वप्नामध्ये सांगितलं. आणि योसेफाच्या जीवनाबद्दल जर तुम्ही बघणार तर जे पण परमेश्वराच्या दूताने परमेश्वराच्या द्वारे आलेली भविष्यवाणी होती, त्या भविष्यवाणीवरती त्यांनी काय केला? विश्वास ठेवला. आणि मरियेला आपली पत्नी म्हणून त्यांनी काय केला? स्वीकार केला. त्याच्यानंतर मरियेला पण दर्शन झालं, मरियेकडे पण भविष्यवाणी आली. काय भविष्यवाणी आली? काय भविष्यवाणी आली? की तुझ्या पोटी जो जन्माला येणार आहे, तुझ्या पोटी जो गर्भ राहणार आहे, तो पवित्र आत्म्याच्या द्वारे राहणार आहे आणि त्याला येशू म्हणतील, त्याला इमॅन्युएल म्हणतील. मरियेला पण खूप अवघड होतं या गोष्टी. या भविष्यवाणीवरती, त्या बोललेल्या परमेश्वराच्या शब्दावरती, परमेश्वराकडून आलेल्या वचनावरती विश्वास ठेवणं मरियेला पण खूप काय होतं? अवघड होतं. तिने पण अविश्वास करू शकले असते ना, पण तिने अविश्वास केली का? नाही केली. जे परमेश्वराच्या दूताकडून आलेला भविष्यवाणी होती, जे परमेश्वराच्या दूताकडून आलेला संदेश होता, जे परमेश्वराकडनं आलेलं वचन होतं, त्या वचनावरती मरियेने पण काय केला? विश्वास ठेवला. मरियेने काय केला? विश्वास ठेवला. त्याच्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाल्यानंतर मग परमेश्वराच्या दूत कुणाकडे आले? रात्री कळप राखत होते ते मेंढपाळ. रात्रीच्या समयी जे मेंढपाळ रानामध्ये कळप राखत होते, त्या मेंढपाळांकडे पण काय झाला? परमेश्वराचा संदेश आला, परमेश्वराची भविष्यवाणी आली, परमेश्वराकडून आलेलं वचन त्यांच्याकडे आलं. आणि वचन त्यांच्याकडे येऊन काय म्हटलं? मेंढपाळाला देवदूत काय म्हणाला? की तुम्ही भिवू नका, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे ना, त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो, ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावामध्ये तारणारा जन्मला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. हालेलुया. ही पण भविष्यवाणी होती. आणि ही भविष्यवाणी ज्यावेळेस त्या मेंढपाळाकडे आले, त्या मेंढपाळाकडे आल्यानंतर त्या मेंढपाळांनी पण काय केलं माहितीये का? त्या भविष्यवाणी, जे परमेश्वराकडून आलेला जो संदेश होता, जे परमेश्वराकडून आलेलं वचन होतं, त्या वचनावरती त्यांनी काय केलं? विश्वास ठेवला. अविश्वास करू शकले असते ना ते पण त्यांनी अविश्वास केला का? नाही केला. त्यांनी अविश्वास केला नाही. त्यांनी सांगितलेला जे परमेश्वराकडून आलेला जो संदेश होता, परमेश्वराकडून आलेली जी भविष्यवाणी होती, परमेश्वराकडून आलेला जो शब्द होता, जे वचन होतं, त्या वचनावरती, त्या संदेशावरती त्या मेंढपाळांनी पण काय केला? विश्वास ठेवला. आणि विश्वास ठेवला आणि ते पाहायला निघाले. आणि बायबल असं सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म जिथं झाला होता, तिथं ते मेंढपाळ आले आणि त्या मेंढपाळांनी येऊन प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन घेतलं, त्यांनी त्याला नमन केलं आणि मग ते तिथून निघून गेले. आज भरपूर लोक बायबल वाचते, आज भरपूर लोकांकडे वचन आहे. कुठलं वचन आहे? की आमच्यासाठी, तुमच्यासाठी दाविदाच्या नगरामध्ये काय झालेलं आहे? तारणारा जन्मलेला आहे म्हणते, परंतु काय करते माहितीये का? काय करते? विश्वास ठेवत नाही. आता तारणारा जन्मलेला आहे. तारणारा कशासाठी जन्मलेला आहे जर तुम्ही विचारलं तर त्यांना सांगता येत नाही. काय येत नाही? सांगायला येत नाही. तारणारा जन्मला, प्रभू येशूचा जन्म झाला. प्रभू येशू ख्रिस्त 2025 वर्षापूर्वी इस्रायलमध्ये बेथेल गावामध्ये जन्म घेतला. हो, जन्म घेतला, खरं आहे. कशासाठी जन्म घेतला विचारल्यावरती काय म्हणते? माहित आहे त्यांना. काय माहित आहे? की आम्हाला पापातनं सोडवण्यासाठी त्याचा जन्म झाला.
मग तुम्हाला पापामधनं सोडवायचं आहे का सोडवणार आहे म्हटल्यावरती कन्फ्यूज होते. का तसं होतं माहितीये का? कारण ते लोक काय करत नाही, विश्वास करत नाही. काय विश्वास करत नाही? की माझ्यासाठी तारणारा जन्मलेला आहे आणि तारणाराने माझ्यासाठी तारणाचं काम काय केलेलं आहे, पूर्ण केलेलं आहे. तारणाचं काम अधुरं ठेवलंय का, अर्धवट त्यांनी काय ठेवलंय का? जर त्यांनी अर्धवट ठेवला असता तर त्यांनी वधस्तंभावरती 7वा शब्द उद्गारला नसता. कुठलाही 7वा शब्द पूर्ण झाले. त्यांनी 7वा शब्द बोलला ना वधस्तंभावरती, काय बोलला? पूर्ण झालं. जसं त्यांनी या जगामध्ये यायची त्याची इच्छा होती परमेश्वराची, की मनुष्य जातीचं पाप जे होतं ना, मनुष्य जातीला तारण्यासाठी तो या जगामध्ये आला आणि कुमारीच्या मध्ये त्यांनी जन्म घेतला आणि तारण्याचं काम त्यांनी काय केलं, पूर्ण केला. काय पण ठेवलं नाही त्यांनी. परंतु जर तुम्ही विचारणार ना त्यांना तर ते लोक काय होतात, कन्फ्यूज होते. का कन्फ्यूज होते? कारण ते वचनावरती काय करत नाही, विश्वास ठेवत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं, जे पण भविष्यवाणी योसेफाकडे आली, जे पण भविष्यवाणी मरियेकडे आली, जे पण भविष्यवाणी जो संदेश त्या मेंढपाळांकडे आला, त्या सर्व भविष्यवाण्यावरती, त्या सर्व संदेशावरती त्यांनी काय केला, विश्वास ठेवला. पण बायबल जर तुम्ही वाचाल तर बायबल वाचल्यानंतर तुम्हाला पण समजणार की काही लोकांनी त्या भविष्यवाण्यावरती काय केले नाही, विश्वास ठेवले नाही. काय केले नाही, विश्वास ठेवले नाही. जसं राजा हेरोदकडे पण भविष्यवाणी आली. ऑलरेडी राजा हेरोदला माहित होतं की ख्रिस्ताचा जन्म होणार आहे. ख्रिस्ताचा जन्म कुठं होणार आहे हे त्याला माहित होतं. परंतु बायबल असं सांगतं, ज्यावेळेस 3 मागी लोक त्याच्याकडे आले ना, मागी लोक त्याच्याकडे आल्यानंतर काय म्हणाले मागी लोक, की आम्ही पूर्व दिशेत तारा पाहिला. काय, आम्ही पूर्व दिशेला तारा पाहिला आणि तारा पाहून आम्ही काय करायला आलो, नमन करायला आलो. कुणाला नमन करायला आलो? प्रभू येशू ख्रिस्ताला नमन करायला आलो. कुठे आहे तो दाखवा. आणि ज्यावेळेस हे वर्तमान राजा हेरोदने ऐकलं त्यावेळेस राजा हेरोदला काय झालं, भीती वाटली. भीती वाटायची गरज होती का राजाला? भीती वाटायची गरज नाही ना, कारण बायबल असं सांगतं की सर्व लोकांना मोठा आनंद होणार आहे. मग राजा हेरोदला पण काय व्हायला पाहिजे होतं, आनंद व्हायला पाहिजे होतं. त्याच्या प्रजेमधल्या लोकांना पण आनंद व्हायला पाहिजे होता. मेंढपाळांना काय झालेला आहे, आनंद झालेला आहे. माजी लोकांना आनंद झालेला आहे. येशूच्या आईला आनंद झालेला आहे. येशूच्या वडिलांना आनंद झालेला आहे. सर्व लोकांना आनंद झाला आहे. परंतु राजा हेरोदकडे ज्यावेळेस हे वर्तमान आलं त्यावेळेस राजा हेरोदला काय झालं, भय वाटलं. का भय वाटलं माहितीये का? का भय वाटलं? कारण राजा हेरोदनी कधीच त्या सांगितलेल्या शब्दावरती जे भविष्यवाण्या झाल्या होत्या ना, त्या भविष्यवाण्यावरती राजा हेरोदनी कधीच काय केलं नाही, विश्वास केला नाही. बघा, जे लोक परमेश्वराच्या वचनावरती विश्वास करत नाहीत, परमेश्वराने बोललेल्या शब्दावरती जे लोक विश्वास करत नाहीत ना, त्या लोकांच्या मनामध्ये तुम्ही बघा नेहमी ते लोक कसे असतात माहितीये का, कन्फ्युजेड असते. नेहमी ते तर्कवितर्क करते, नेहमी ते कन्फ्यूज असते, नेहमी ते भयामध्ये असते, नेहमी ते निराशेमध्ये असते, नेहमी ते अपयशी जीवन जगते. कसे जगते? भयाने भरलेले जीवन जगते, अपयशी जीवन जगते, निरंतर कन्फ्युजच असते ते. मी बघितलं जे लोक देवाच्या वचनावरती विश्वास ठेवत नाहीत, परंतु जे लोक देवाच्या वचनावरती विश्वास ठेवून जीवन जगतात ना, ते लोक कसे जीवन जगतात माहितीये का? त्या मेंढपाळासारखे. कसं? आनंदी जीवन जगते. आनंदाने ते निघाले बाळ येशूच्या दर्शनाला. आनंदाने ते निघाले. हे 3 मागी लोक पण आनंदाने निघाले. परंतु या मागी लोकांच्या जीवनामध्ये पण आम्हाला शिकण्यासारखं आहे. बघा, बायबल असं सांगतं, ज्यावेळेस त्या मागी लोकांनी ते तारा आकाशामध्ये बघितले ना, ते तारा बघितल्यानंतर ना त्यांनी विचार केले. काय विचार केले? कारण ते खगोलशास्त्रज्ञ होते आणि त्यांनी बघितलं आणि त्या ताऱ्याच्या द्वारे त्यांनी शोध केला आणि त्या ताऱ्याच्या द्वारे त्यांनी बघितलं कदाचित की हा जो तारा दिसतो ना, हा तारा साधा तारा नाही आहे, हा काहीतरी निराळा तारा आहे. असा तारा कधी आम्ही बघितलेला नाही. तर त्यांनी त्या ताऱ्याचा बद्दल थोडा अभ्यास केला आणि त्या ताऱ्याचा अभ्यास केल्यानंतर बायबलमध्ये लिहिलं होतं त्या ताऱ्याबद्दल पण, की ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होणार ना, तर जन्म होणार तर एक अशा प्रकारचा तारा काय होणार, उदयास येणार. आणि मग त्यांनी बघितलं आणि जोपर्यंत मागे लोक त्या ताऱ्याकडे बघत होते आणि मग त्यांना कळालं, अरे की तारणारा जो जन्माला येणार आहे ना, त्या तारणाऱ्याला जन्माला येण्याची ती काय आहे, तारा निशाणी आहे. मग त्यांना समजलं आणि मग ते तारा जर आलेला आहे तर म्हणजे याचा अर्थ काय की तारणारा पण काय झालेला आहे, जन्मलेला आहे. तारणारा पण
आहे. आणि मग त्या मागी लोकांनी त्या ताऱ्याला बघितलं आणि ताऱ्याला बघत 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 ते निघाले. आणि जोपर्यंत बायबल असं सांगतं, जोपर्यंत त्यांनी त्या ताऱ्याला बघत होते, ताऱ्याला बघत जात होते, एकदम करेक्ट लाईनने ते जात होते. जसं आजच्या जगामध्ये आपल्याला कुठं जायचं असेल, ऍड्रेस मिळाला नाही तर आपण काय करतो, गुगल मॅप टाकतो, बरोबर आहे ना. गुगल मॅप मग आपल्याला काय करतो, मार्ग दाखवतो, बरोबर आहे ना. गुगल मॅप आपल्याला मार्ग दाखवतो. तसं प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मासाठी प्रभू येशू ख्रिस्त कुठं जन्मलेला आहे, कुठं त्याचं जन्मस्थान आहे ना, ते जन्मस्थान दाखवण्यासाठी त्या 3 मागी लोकांना काय दाखवत होतं, तारा दाखवत होता. बायबल असं सांगतं, जोपर्यंत ते तारा पाहत होते ना, एकदम करेक्ट मार्गाने जात होते. परंतु काही काळ लोटल्यानंतर काही वेळ गेल्यानंतर ते मागी लोकांच्या मनामध्ये विचार आला. काय विचार आला की आता यहुद्यांचा राजा जवळजवळ ते आले असतील, कदाचित बायबलमध्ये असलेले नाही, परंतु ज्यावेळेस मी बायबल वाचत होतो, मी मनन करत होतो ना, कदाचित त्यांना माहित आहे की इस्रायलमध्ये बेथलेहेम या गावामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा तारणाऱ्याचा जन्म होणार आहे. आणि इस्रायलमध्ये ते आल्यानंतर कदाचित त्यांच्या मनामध्ये असं आलं असेल की आता राजा कुठं जन्माला आला असेल, राजवाड्यामध्ये जन्मला असेल. म्हणून ते तारा पाहण्याचे त्यांनी सोडले आणि जे त्यांच्या मनामध्ये विचार आला ना, त्या विचाराच्या द्वारे ते लोक कुठे गेले, राजवाड्यामध्ये गेले. आणि राजवाड्यामध्ये गेल्यानंतर बायबल असं सांगतं, मग हेरोदाची भेट त्यांच्यासाठी झाली. आणि हेरोदाला भेटल्यानंतर त्यांनी म्हटलं की राजाचा जन्म कुठं झालेला आहे. हेरोद पण कन्फ्युजन झाला आणि हेरोद पण म्हणाला, त्याच्या राज्यामध्ये जे शास्त्री होते, पुरुष होते, मोठे ज्ञानीवंत लोक होते, त्यांना पण बोलवला आणि म्हटलं शोध करा की यहुदाच्या राजाचा जन्म कुठं झाला. मग त्यांना कळालं की इस्रायलमध्ये बेथलेहेम या गावामध्ये निघाले. ते मागे लोक आनंदी झाले असतील का राजवाड्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्यांना भेटला नाही तर? ते दुःखी झाले. काय झाले, ते दुःखी झाले. आणि दुःखी होऊन निराश होऊन ते काय केले, राजवाड्याच्या बाहेर आले. आणि बायबल असं सांगतं, ज्या वेळेस ते राजवाड्याच्या बाहेर आले ना, राजवाड्याच्या बाहेर आल्यानंतर ते दुःखी होते. काय होते, ते दुःखी होते. पण बायबल असं सांगतं, पुन्हा त्यांनी कुठं बघितलं, आकाशाकडे बघितलं. आणि आकाशाकडे बघितल्यानंतर जो तारा त्यांनी पूर्व दिशेला पाहत, त्या ताऱ्याचा शोध करत करत ते आले होते ना, मग राजवाड्याच्या बाहेर आल्यानंतर परत तो तारा त्यांनी काय केला, पाहिला. बघा, जर वाचलं तुम्ही मत्तईचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 10 आणि 11 वचन काय सांगतं बघा. मग ते मागे लोक राजवाड्याच्या बाहेर आले आणि बाळ येशू त्यांना तिथं राजवाड्यामध्ये दिसला नाही. आणि दिसल्यानंतर कदाचित ते नाराज झाले असतील, दुःखी झाले असतील, कष्टी झाले असतील. एवढं लांब आम्ही शोध करत आलेला आहे. जसं की आपण गाणं पण गायलं, उंटाचा तांडा निघाला. उंटावरती ते मागे लोक आले, गाव सोडलं त्यांचं, चालत चालत निघाले, महिलांचा पोसांचा प्रवास करत ते निघाले. आणि जर भेटच झाली नाही बाळ येशूची, वाईट वाटलं असेल ना त्यांना. मग राजवाड्याच्या बाहेर आले आणि राजवाड्याच्या बाहेर आल्यानंतर दुःखी कष्टी झाले. आणि पुन्हा बायबल असं सांगतं, वचन 10 काय सांगतं, पुन्हा राजवाड्याच्या बाहेर आल्यानंतर काय सांगतं वचन 10, तो तारा पाहून राजवाड्याच्या बाहेर आल्यानंतर त्यांनी परत विचार केले असतील, अरे आपण उगाच मनामध्ये विचार केलो, आपण तिथं जायला पाहिजे होतो, कदाचित तो तारा पुन्हा दिसतो का बघा. आणि राजवाड्याच्या बाहेर आल्यानंतर त्यांनी तो तारा पाहिला. आणि बायबल असं सांगतं, तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. नंतर ते त्या घरात गेले. नंतर ते त्या घरामध्ये गेले. तेव्हा तो बालक आपली आई मरिया तिच्याजवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले. आणि आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून सोने ऊद व गंधरस ही दाणे त्याला अर्पिली. हालेलुया. बायबल असं सांगतं की ज्या वेळेस त्यांनी पूर्व दिशेला जो तारा पाहिला होता ना, तो तारा त्यांना दिसल्यानंतर त्यांना काय झाला, आनंद झाला. ज्या वेळेस पण बघा, या जगामध्ये चालत असताना भरपूर लोकांना तुम्ही तारणाचं वचन सांगितलं ना, तारणाचं वचन ते लोक ऐकतात. खरं प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, आम्हाला पापांना सोडवण्यासाठी, आम्हाला तारण्यासाठी या जगामध्ये तो आला. आम्ही ज्यावेळेस हे वचन सांगतो ना, भरपूर लोक ऐकते, परंतु ऐकल्यानंतर त्या वचनावरती लोक काय करत नाहीत, विश्वास ठेवत नाहीत. काय करत नाहीत, विश्वास ठेवत नाहीत. परंतु जे लोक या वचनावरती विश्वास ठेवते, जे लोक या वचनाकडे बघतात ना, त्या लोकांना काय होतं माहितीये का, आनंद होतो. जसं बायबलमध्ये लिहिलेलं आहे, मागे लोकांनी पूर्व दिशेत जो पहिला तारा पाहिला होता, पुन्हा तारा तो पाहिला
तुम्ही वाचाल तर बायबलमध्ये हे तारा कशाला दर्शवले माहितीये का? हे तारा बायबलमध्ये परमेश्वराच्या वचनाला दर्शवलेला. हालेलुया. कारण बायबल असं सांगतं की तो आमचा प्रभात तारा आहे. कोण आमचा प्रभात तारा? प्रभू येशू ख्रिस्त आमचा प्रभात तारा आहे. प्रभू येशू ख्रिस्तच शब्द आहे. प्रभू येशू ख्रिस्तच वचन आहे. प्रभू येशू ख्रिस्तच पुत्र आहे. बायबलमध्ये या सर्व गोष्टी अर्थपूर्वक लिहिलेल्या आहेत. त्याचा अर्थ बायबलमध्ये खूप मोठा आहे. आणि ज्या वेळेस त्या लोकांनी पूर्व दिशेत तारा पाहिला आणि तारा पाहिल्यानंतर त्यांना काय झाला? आनंद झाला. आज जसं प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे बायबलमध्ये लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे वचन? तिला पुत्र होईल आणि तू त्याचं नाव काय कर? येशू ठेव. कारण येशू या नावाचा अर्थ काय आहे? येशू या नावाचा अर्थ की तो आपल्या लोकांना त्यांच्या पापापासून सोडवणार. जेव्हा कधी पण या वचनाकडे या ताराकडे मी बघतो ना, मला काय होतं माहितीये का? काय होतं? आनंद होतो. का आनंद होतो? अरे माझ्या पापासाठी, मला पापातनं सोडवण्यासाठी जे परमेश्वराच्या मध्ये आणि माझ्यामध्ये जी पापाची आडभिंत होती ती पापाची आडभिंत पाडण्यासाठी कोणाला? माझ्यासाठी तो प्रभात तारा आला. कोण आला? तो तारणारा जन्मला. तो प्रभू येशू ख्रिस्त आला. आणि जेव्हा कधी पण मी हे वचन बघतो ना, मला काय होतं? जसं त्या मागे लोकांनी तो तारा पाहिला आणि तारा पाहिल्यानंतर त्यांना आनंद झाला ना, तसं जेव्हा मी हे वचन बघतो ना, हे वचन बघितल्यानंतर ना मला पण काय होतं माहितीये का? आनंद होतो. हालेलुया. काय होतं? आनंद होतं. का आनंद होतो माहितीये का? जर आम्ही वाचलं बघा यशायाचं पुस्तक याचा 9वा अध्याय, यशायाचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 2-3 वचन जर वाचलं तर इथं पाहायला मिळतं. का आनंद होतो माहितीये का? कारण पूर्वी आम्ही कुठं होतो? कशामध्ये होतो? ज्यावेळेस आदाम आणि हवेने पाप केलं ना, त्या आदाम आणि हवेच्या पापामुळं आमची पण परमेश्वरासाठी काय झाली? सहभागिता तुटली. आम्ही पण अंधारामध्ये होतो. आम्ही पण कशामध्ये होतो? नाशामध्ये होतो. आम्ही पण दलदलीच्या चिखलामध्ये गुंतलो होतो. पण बायबल आम्हाला असं सांगतं की तिला पुत्र होईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव. कारण तो आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारेल. तो आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारेल. म्हणून तारणाऱ्याचा जन्म झालाय. कशासाठी झालेला आहे? इथं यशायाचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 2 वचन काय सांगतं बघा. अंधकारात चालणाऱ्या लोकांनी, अंधकारात चालणाऱ्या लोकांवर. आम्ही पूर्वी कशामध्ये चालत होतो? अंधकारामध्ये चालत होतो. अंधकारामध्ये आम्ही गुडफडलो होतो. अंधकाराची सत्ता आमच्यावरती होती. अंधकाराने आम्हाला घेरलं होतं. जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला नाही ना, तोपर्यंत मनुष्य जाती अंधकारामध्ये होती. अंधकारामध्ये अडकली होती. अंधकाराची सत्ता त्यांच्यावरती होती. म्हणून देवाचं वचन काय सांगतं? अंधकारातील चालणाऱ्या लोकांनी, अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला. हालेलुया. पाहिला का तुम्ही प्रकाश? कुठं पाहिला सांगा मला. बरं ठीक आहे. प्रकाश कसं पाहिला तुम्ही सांगा. प्रकाश आम्ही पाहू शकतो बघा. पाहू शकतो आम्ही प्रकाश. कसं पाहू शकतो माहितीये का? जेव्हा आम्ही देवाच्या वचनाकडे बघतो ना, वचनाच्या द्वारे आम्हाला प्रकाश मिळतो. हालेलुया. देवाच्या वचनाच्या द्वारे आम्ही प्रकाश पाहू शकतो. ते देवाचं वचन जे आहे ना, तेच आमच्यासाठी काय आहे? प्रकाश आहे. बायबल असं सांगतं की त्याच्या ठाई जीवन होतं आणि ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होतं. काय होतं? बरोबर आहे ना? कुणाच्या ठाई जीवन होतं? प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई जीवन होतं आणि ते जीवन मनुष्य मात्राचा काय होता? प्रकाश. पण तुम्हाला प्रकाश दाखवा म्हटलं, तुम्हाला काय दाखवायचं? देवाचं वचन दाखवायचं. हालेलुया. हे वचन दाखवायचं. हे वचन आमच्यासाठी प्रकाश आहे. म्हणून बायबल काय सांगतं? अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला. मृत्यू छायेच्या प्रदेशात, मृत्यू छायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर प्रकाश पडला. हालेलुया. कुणावरती प्रकाश पडला? जे मृत्यूच्या छायेमध्ये लोक अडकले होते, जे मनुष्य जात त्या मृत्यूच्या छायेमध्ये अडकली होती ना, त्या मृत्यूच्या छायेच्या लोकांच्या वरती काय झालेला आहे? प्रकाश पडलाय. परंतु तो प्रकाश स्वीकारतात किंवा तो प्रकाश स्वीकारतात का नाही हे त्यांच्यावरती आहे. प्रकाश सर्वांवरती पडलेला आहे. बायबल काय सांगतं? त्याच्या ठाई जीवन होतं आणि ते जीवन मनुष्य जातीचा प्रकाश आहे. मग आता त्याच्या ठाई जीवन आहे आणि ते जीवन मनुष्य जातीचा प्रकाश आहे. हे जे लोक एक्सेप्ट करतात ना, त्यांना ते जीवन आणि तो प्रकाश मिळतो. जसं या वचनामध्ये लिहिलेलं आहे. काय झालेलं आहे? अंधकारात चालणाऱ्या लोकांवर प्रकाश. प्रकाश सर्वांवर पडलेला आहे.
परंतु किती लोक विश्वास करतात. जसं मी बायबल वाचत होतो आणि बायबल वाचत असताना कालच्या दिवसामध्ये ख्रिसमस कंटाळा झाला. मी काल त्या कंटाळाला अटेंड केला नाही, परंतु मी ऑनलाईन बघितलं आणि बायबल असं सांगतं की ज्या वेळेस मरियेचं दिवस भरले, मरियेचे दिवस भरल्यानंतर बेथलेहेम मध्ये ते लोक आले आणि तिचा पती योसेफ होता आणि योसेफ काय करत होता माहितीये का? दिवस भरल्यानंतर आता बाळ येण्याची वेळ घटना जवळ आली आणि बाळ येण्याची प्रभू येशू जगामध्ये येण्याची घटना जवळ आली आणि त्यांना जागा नव्हती कुठं. तर त्या तिथं ते एक सीन असं दाखवलेलं आहे ना त्या कंठाटामध्ये की योसेफ जातो आणि प्रत्येक दार ठोकतो. तो काय करतो? जातो प्रत्येक दार ठोकतो आणि दार ठोकत आहे. कमीत कमी तिथं 10 दारं दाखवलेले आहेत आणि ते 10 दारं तो प्रत्येक दार ठोकत आहे, परंतु ते दार कोणी पण उघडलेलं नाही आहे. आणि बायबल असं सांगतं कोणी पण दार उघडलं नाही आणि शेवटी त्याला प्रभू येशू ख्रिस्ताला कुठे जन्म घ्यावा लागला? गाईच्या गोठ्यामध्ये. हे ज्या वेळेस ते सीन दाखवत होते ना आणि हे वचन मी थोडं मनन करत होतो आणि योसेफ दार ठोकतो ना, दार ठोकत आहे, प्रत्येक दार ठोकत आहे, ठोकत आहे, परंतु ते दार कोणी पण उघडलं नाही. दार उघडलं नाही म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म गव्हाणीमध्ये झाला, गोशाळेमध्ये झाला. आणि हे वचन ज्यावेळेस मी वाचत होतो तर बायबल असं सांगतं, हे वचन वाचत असताना देवाच्या आत्म्याने मला एक वचन दिलं. वाचव पण काय सांगतं बघा. जर प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 20 वचन जर तुम्ही वाचाल तर इथं पाहायला मिळतं बघा. काय सांगतं बघा. ज्या प्रकारे योसेफ दार ठोकत होता की आम्हाला जागा द्या, आम्हाला जागा द्या, आम्हाला जागा द्या, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होणार आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होण्यासाठी आम्हाला तुम्ही काय करा, जागा द्या. तो दार ठोकत होता, परंतु दार कोणी पण उघडलं नाही. उघडलं का कोणी दार? जर दार उघडलं असतं तर प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म त्या घरामध्ये झाला असता ना, गोशाळेमध्ये झाला असता का? असं कुठंच लिहिलं नाही की त्याचा जन्म गोशाळेमध्ये होणार म्हणून. प्रभू येशू ख्रिस्त जर राजा हेरोदनी पण एक्सेप्ट केला असता ना तर प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म पण त्या राजवाड्यामध्ये झाला असता, परंतु त्याने एक्सेप्ट केलं नाही. या लोकांनी पण दार उघडलं नाही. इस्रायलमध्ये 2025 वर्षापूर्वी ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होणार होता ना, भरपूर लोकांचा घरी जाऊन योसेफ दार ठोकत होता, परंतु दार कोणी उघडलं का? नाही उघडलं. का दार उघडलं नाही? बघा त्याचं प्रकटीकरण देवाने या वचनामध्ये दिलेलं. वाचा प्रकटीकरण याचा 3 अध्याय 20 वचन. पहा मी दाराशी उभा आहे. पहा मी दाराशी उभा आहे. व दार ठोकत आहे. पहा मी दाराशी उभा आहे व मी दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्या जवळ आहे. आत जाईन. तर मी त्याच्या आतमध्ये जाईल, मी त्याच्या घरामध्ये जाईल व त्याच्याबरोबर जेवेन आणि तोही माझ्या बरोबर जेवेल. हालेलुया. याचा अर्थ काय माहितीये का? ज्या प्रकारे योसेफ दार ठोकत होता ना, उघडा म्हणून कोणी लोकांनी दार उघडलं नाही. जर उघडलं असतं तर बाळ येशूचा जन्म त्यांच्या घरामध्ये झाला असता. आज या ख्रिसमसच्या दिवसामध्ये आज जसं योसेफ दार ठोकत आहे ना, तसं प्रभू येशू ख्रिस्त पण आज आमच्या हृदयाच्या दाराजवळ येऊन काय करतो माहितीये का? ठप 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 ठोकतो. काय करतो? दार ठोकतो आणि दार ठोकून काय म्हणतो की तुम्ही काय करा, दार उघडा. काय करा तुम्ही? दार उघडा. माझ्यासाठी दार उघडा. काय करा तुम्ही? माझ्यासाठी दार उघडा. का दार उघडा? कारण मला तुमच्या घरामध्ये यायचं आहे. घरामध्ये येणं म्हणजे काय? आमच्या हृदयामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये कुणाला यायचंय? प्रभू येशू ख्रिस्ताला यायचंय. जर आजच्या दिवसामध्ये आम्ही जर दार उघडणार तर देवाचं वचन असं सांगतं की तारणारा आमच्या जीवनामध्ये, तारणारा आमच्या घरामध्ये, तारणारा आमच्या हृदयामध्ये काय करणार? जन्म घेणार. हालेलुया. किती बहीण भावाला वाटतं की तारणारा माझ्या जीवनामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या हृदयामध्ये जन्म त्याचा व्हायला पाहिजे. जर तुम्हाला वाटतं की तारणाऱ्याचा जन्म माझ्या अंतःकरणामध्ये व्हायला पाहिजे तर या दिवसामध्ये आम्ही काय करायला पाहिजे? आमच्या अंतःकरणाचं दार उघडायला पाहिजे. या वचनाच्या द्वारे देव तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आमेन.